चला स्वाती मॅडम पुढे काय? आता आपण पॅन घेऊया आणि पॅन मध्ये आपण हे तेल घालून ही भाजी घालायची आहे. करमळचं पाणी काढून घ्यायचं. त्याचं सरबत पण छान होतं हो सर. हो का? दोन हिरव्या मिरच्या घातल्या. हिंग घालायचे थोडंसं अगदी. लसूण. हो. आलं घालायचं. कांद्याची पातीचा कांदा थोडा आणि आता कांद्याची पात. हां. मस्त बघा. पुरे. बस बस. हळद. हळद थोडंसं मीठ टाका कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. कोलंबी करमळ मसाला मस्त पदार्थ आहे. छान आहे. म्हणजे भाज्याही आहेत, एक मास्याचा प्रकार पण आहे आणि एक फळ पण आहे. आता काय घालायचं याच्यात? मसाले. हा. आता आपल्याला लाल तिखट घालायचंय. हे रंगाचं लाल तिखट. हा हे कलर साठी आहे. हे घरगुती मसाला आहे. थोडा घाला. अजून घालू? कारण ते कोलंबी थोडी गोडसर आहे ना त्यामुळे त्यातलं बस. खोबऱ्याचं वाटण. मीठ घातलं ना? मीठ घातलं. आता करमळचं पाणी का? आता पण वा वा वा, ही ग्रेव्ही फार छान झाली हो. मीठ घालूया थोडं. मीठ लागेल आपल्याला. बघा. बस बस. आता काय? आता झाकण ठेवा. हो. 1-2 मिनिटं. आता हे ना छान तेल सुटल्यानंतर आपल्याला कोलंबी घालायची. वा फारच भारी. चला मग आम्हाला कधी बोलवत आहे श्रीवर्धनला? कधी पण बघूया एकदा ग्रेव्ही. हो. मस्त. तेल सुटलंय. आता कोळंबी घालायची ना? हो. पाणी ऍड करायची गरज आहे? हा थोडं ह्याच्यात पाणी घाला कारण आपल्या कोलंबी थोडीफार शिजवायची. बर. मला वाटतं आता झालं, कृती झाली. आता आपण झाकण ठेवूया. किती वेळ वाट बघूया? 7 मिनिटात ती कोलंबी शिजेल. लहीच भारी करमळ कोलंबी मसाला हा पदार्थ आज आपल्यासाठी स्वाती श्रीवर्धनकर यांनी केला. आता आम्ही 5-7 मिनिटं वाट बघतो, त्याला छान वाफ येईल, मग हा होईल पदार्थ तयार. चेक करूया झालंय का. करमळ कोलंबी मसाला. वाव क्या बात आहे स्वाती मॅडम. श्रीवर्धनची चव तुम्ही अशी पॅन मध्ये उतरवली आहे. कशाबरोबर खायचा हा मसाला? हा आपण तांदळाच्या भाकरी सोबत. क्या बात आहे. वा वा फार भारी.